तर भावांनो, आज झालं असं की आज तुमच्या ब्लॉगरने डायरेक्ट ट्रॅक्टरच घेऊन टाकला भाऊ. ते कसं तर चला पुढं सांगतो तुम्हाला या ब्लॉग मध्ये. तर जय श्रीराम भावांनो. तर आज सकाळी सकाळीच शोरूम वरून फोन आलेला होता की तुमच्या ट्रॅक्टरची आज डिलिव्हरी आहे. तसा तर हा फोन पाहुण्यांना आला होता आणि त्या पाहुण्यांनीच आम्हाला फोन केलेला होता. आणि ट्रॅक्टर घेतलाय तो म्हणजे आपल्या हाताने. मग काय भाऊ, जावाच लागतंय भाऊ. मग काय भाऊ, शोरूमला निघालो भाऊ. शोरूमला तर येऊन बघतो तर इकडं कोणीच नाही. मग काय भाऊ, पाहुण्यांना फोन लावला. पाहुणे म्हणे शोरूमच्या गॅरेज मध्ये म्हणे आम्ही या म्हणे शोरूमच्या गॅरेज मध्ये. मग काय भाऊ, गेलो शोरूमच्या गॅरेज मध्ये. शोरूमच्या गॅरेज मध्ये गेलो तर त्यांचं चालू होतं अजून हार लावायचा कार्यक्रम. आपल्या आत्याने त्यांनी हा मोठा ट्रॅक्टर नाही तर हा छोटा ट्रॅक्टर घेतलेला आहे बरं का. मग कसा आहे ट्रॅक्टर ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आत्याने त्यांनी आपल्याला पहिल्यांदाच ट्रॅक्टर चालवायला दिलेला होता, तो बी एकदम नवा. मग काय भाऊ, त्यांच्या शब्दाला मान ठेवून लगेच ट्रॅक्टर गॅरेज मधून बाहेर काढला. तुम्हाला काय वाटलं तुमच्या ब्लॉगरने ट्रॅक्टर घेतला? नाही बरं का, आपण नाही ट्रॅक्टर घेतला. आपण पण असं एक ना एक दिवस ट्रॅक्टर घेऊ बरं का. सर्वात पहिले आपल्याला चहा वगैरे आला आणि मग आपल्या ट्रॅक्टरची पूजा झाली. या बाबांनी नारळ फोडलं आणि मग सर्वांचे फोटो काढायला सुरुवात केली भाऊ. या ट्रॅक्टर सोबत सर्वांचे फोटो वगैरे काढून घेतले. पाहुणे आणि मित्र सगळे सोबत आले, त्याच्यामुळे सर्वांचा सामूहिक फोटो काढावा लागला भाऊ. सर्वांचे फोटो काढले पण माझा काय मी एकट्याचा फोटो नाही काढला भाऊ. जाऊ द्या म्हटलं, आता चला लवकर घरी. तुम्ही पण आता फॉलो करून घ्या ओमराज बोरसे या आयडीला आणि या चॅनलला. आता लवकरच आपला बर्थडे येणार आहे, तोपर्यंत तुम्ही आता लवकरच 1K करून टाका. आता ते तुमच्या हातात आहे फॉलो करायचं. माझे 10,000 व्ह्यूज जाऊन पण त्याच्यातले 100 सुद्धा फॉलोअर येते नाही भाऊ. तुम्ही लवकर आता फॉलो करून घ्या.